दर्यापूर तालुक्यातील येवदा ग्रामपंचायतीतील 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या नीलकमल खुर्ची खरेदी प्रकरणात आर्थिक अनियमितता झाल्याची अधिकृत चौकशीत निष्पन्न झाल्यानंतरही संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत झालेल्या या प्रकरणात गटविकास अधिकारी दर्यापूर यांनी 18 ऑगस्ट 2025 रोजी सादर केलेल्या अहवालात संबंधित अधिकारी दोषी असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे। त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 16 ऑक्टोबर 2025 रोजी लेखी सूचनांद्वारे नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते। मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत कोणतीही दंडात्मक कारवाई झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नकुल सोनटक्के यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे। दोष सिद्ध होऊनही कारवाई न करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अप्रत्यक्ष संरक्षण देणे होय। पंचायत प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांची पाठराखण होत असल्याची शंका बळावत आहे, असे सोनटक्के यांनी म्हटले आहे। सोनटक्के यांनी पुढे स्पष्ट इशारा देत सांगितले की शासनाच्या निधीच्या गैरवापरावर जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर व कारवाई झाली नाही तर जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाविरोधात तीव्र लोक आंदोलन उभारले जाईल। दरम्यान येवदा ग्रामपंचायतीतील या प्रकरणामुळे स्थानिक स्तरावर राजकीय वातावरण तापले असून वित्त आयोगाच्या निधीच्या वापराबाबत पारदर्शकता व उत्तरदायित्वाच्या मुद्द्यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे। प्रशासनाने या प्रकरणात तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढील पावलाकडे लागले आहे। दोषींवर कारवाई होणार की प्रकरण फाईल पुरते मर्यादित राहणार यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।